रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 37व्या दिवसात. जिमला जाऊन अजून 2 आठवडे व्हायचे, त्याच्या आतच मला लोक म्हणतात तू बारीक होत चाललायस, आणि हे ऐकून मला एवढा आनंद होतो की तुम्हाला सांगू शकत नाही. अजून 2-3 महिने तरी लागतील मला प्रॉपर असं शेप मध्ये यायला. शेपला मारा गोळी, नाश्ता करतो पहिला, भूक लय लागली. गरम जास्तच होतं पण तुम्हाला वाटू नये म्हणून मी असं चांगलं दाखवलं. आज वार शुक्रवार, लाईट असते 10 ते 6 असं गाणं म्हणत मी गेलो मोटर चालू करायला, कारण आज पाजायचं होतं पाणी भुईमुगाला. लहान असताना मॅडमने मला विचारलं होतं भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात. मी सांगितलं होतं झाडाला लागतात, आणि मी आहे रॉयल शेतकरी. मागच्या आठवड्यात पावसाची गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही, आणि आज पाणी पाजायला घेतलं आणि बरोबर पावसानं हजेरी लावली. दात्या काय एवढा कठोर झालास, तसं बरं केलंस पाऊस पडलाच ते, नाहीतर मला पाणी पाजायला लागलं असतं, बाकी काय नाही. थोड्या वेळानंतर पावसाचा जोर जरा जास्तच वाढला, आणि म्हणून मी गप घरी येण्याचा मार्ग स्वीकारला. भिजलोय हे असं तुम्हाला दाखवायला लागतं, नाही तर काय काय जण म्हणतात की नुसत्या व्हिडिओ पुरती बोलतो बाकी काय करत नाही. तर मंडळी, मी बोलतो पण, करतो पण आणि खातो पण. खाण्याच्या बाबतीत मी सुट्टी देत नाही, पण हा वाघ जरा डाएटवर आहे, त्यामुळे लिमिटेड खातोय. दारू प्यायच्या वयात विहिरीतलं शुद्ध पाणी पितोय, त्यामुळे आरोग्य व्यवस्थित होत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पण मी एक सांगतो की दारू पित असाल तर बंद करा, एवढंच. हे मी तुम्हाला नाही सांगत आहे, तुम्ही थोडी माझं ऐकणार आहे, त्यामुळे मी माझ्या भावाला सांगतोय. तो काय दारू पित नाही, पण कसं आहे ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. आजच्या पुरती एवढं ज्ञान त्याला बास झालं. पावसानं दुपारीच उघडीप दिली होती आणि पाणी तर चालूच होतं. मग सरीच्या शेवटपर्यंत पाणी पोचलंय का ते बघितलं आणि दार बंद केलं. मला जमतंय का ते जरा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि घरी येताना या शेंगा घेऊन आलो, अगदी फ्रेश, ताज्या आणि कोणतीही फवारणी न केलेल्या. याय लागतंय, शेंगा खायला यायलाच लागतंय, असा डायलॉग म्हणतो आणि तुमचा निरोप घेतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा, आणि जाताना फॉलो तेवढा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.